मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे। या निर्णयाचा विरोध म्हणून येत्या 6 जुलै रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर महामोर्चा काढण्याची हाकही राज ठाकरे यांनी दिली आहे। तसेच पक्षभेद विसरून मराठी म्हणून सर्वांनीच या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं। तसेच सरकारचं हे त्रिभाषा सूत्र म्हणजे महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा मोठा कट असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी राज यांना त्रिभाषा सूत्राची माहिती दिली, पण राज ठाकरे यांनी सरकारच्या सर्व सूचना आणि घोषणा फेटाळून लावल्या। हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती आम्ही चालू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी दादा भुसे यांना सांगितल्याने भुसेंना खाली हात परतावे लागले। त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्ला चढवला। दरम्यान दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेच्या समावेशाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली। माझ्याबरोबर शिक्षण विभागातील अधिकारीही होते। तिसऱ्या भाषेचा समावेश आवश्यक का आहे हे आम्ही राज ठाकरे यांच्या समोर मांडले। त्यांना आमची भूमिका मान्य नाही असं दिसतं आहे। आजची झालेली चर्चा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार आहोत असे ते म्हणाले। या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। राज यांची हिंदीबाबत नकारात्मक भूमिका आहे। कला आणि क्रीडा विषयांचा अभ्यासक्रमातील गुणांकनासाठी समावेश असावा अशी सूचना राज ठाकरे यांनी केली, असंही भुसे यांनी सांगितलं। दरम्यान 6 जुलै रोजी निघणाऱ्या या मोर्चाला कोणताही झेंडा नसणार, फक्त मराठी हाच या मोर्चाचा अजेंडा असणार, असंही राज ठाकरे म्हणाले। तसेच त्यांनी या हिंदी सक्ती विरोधात सर्व राजकीय पक्षांनी यात सामील व्हावे असे आवाहन देखील केले। राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने मोर्चात सामील व्हावे असेही राज ठाकरे म्हणाले। हिंदी किंवा इतर भाषेची सक्ती मी होऊ देणार नाही। जे शिक्षणतज्ञ भाषा तज्ज्ञांनी बोलणार आहे त्यांना माझे पत्र जाईल। सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आम्ही बोलवणार आहोत। सरकारला जनतेच्या मनात काय आहे हे समजायला हवे। रविवार अशासाठी निवडला कारण विद्यार्थी पालकांना यायला जमणार आहे। हा कट आहे, त्या विरोधात सर्व मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राज ठाकरे यांनी केले। मनसेकडून जाहीर झालेले असले तरी या मोर्चाचे नेतृत्व कोणताही पक्ष करणार नाही, तर मराठी माणूस करणार असल्याचाही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले। एवढेच नाही तर राज ठाकरे यांनी मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय असा इशाराही दिला। राज ठाकरे यांचा हा इशारा कोणासाठी आहे यावर आता चर्चा रंगली आहे। राज यांनी राजकीय पक्ष कलावंतांना हा इशारा दिल्याचे समजते। अनेक राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीवरून सरकारवर टीका केली। त्या पक्षाचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये येणार आहे का हे पाहावं लागेल। तसंच काही कलाकारांनी यावर चकार शब्द सुद्धा काढलेला नाही। ते काय भूमिका घेतात हेही 6 जुलैला समजेल। दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मनसेची री ओढली असून हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। आता मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज उद्धव या ठाकरे बंधूंच्या वक्तव्यावर आता शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे। माझ्या मते या सगळ्यांचा जो आग्रह आहे तो प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये असा आहे। 5वीच्या नंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही। देशातील एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो, त्यामुळे हिंदी भाषेला एकदमच साईडचं समजण्याचं कारण नाही। पण लहान मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये किती भाषा ते आत्मसात करू शकतात, त्यांच्यावर किती भाषांचा लोड टाकावा लागेल याचा देखील विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। दुसऱ्या भाषेचा लोड टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर हे योग्य नाही। म्हणून 5वी पर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला। तसेच ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट चुकीचं नाही असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं। तसेच 6 जुलैच्या मोर्चातील सहभागावर भाष्य देखील केली। राज ठाकरेंनी आवाहन केलेल्या 6 जुलै रोजीच्या मोर्चाला तुम्ही जाणार का असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता। त्यावर शरद पवार म्हणाले की कुठलाही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही। ते म्हणाले इतर राजकीय पक्षांसोबत बोलणार आहे, ते बोलू द्या, मग निर्णय घेऊ, पण आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही असे उत्तर शरद पवारांनी दिले। महाराष्ट्रातले सर्व पक्ष पक्षभेद विसरून हिंदी सक्ती विरोधात एकत्र एकाच मैदानावर येतील का यावर तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा।